नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंद 4 अध्याय 16वा। ऋतु महाराजांची स्तुती पाठकांकडून स्तुती। श्लोक नंबर 17। मातृभक्ति परस्त्रीषु पत्न्यामर्ध्य इवात्मनः प्रजासु पितृवत् स्निग्धः किंकरो ब्रह्मवादिनाम्। मातृभक्ति परस्त्रीषु पत्न्यामर्ध्य इवात्मनः प्रजासु पितृवत् स्निग्धः किंकरो ब्रह्मवादिनाम्। मातृभक्ति परस्त्रीषु पत्न्यामर्ध्य इवात्मनः प्रजासु पितृवत् स्निग्धः किंकरो ब्रह्मवादिनाम्। मातृभक्ति परस्त्रीषु पत्न्यामर्ध्य इवात्मनः प्रजासु पितृवत् स्निग्धः किंकरो ब्रह्मवादिनाम्। मातृभक्ति परस्त्रीषु पत्न्यामर्ध्य इवात्मनः प्रजासु पितृवत् स्निग्धः किंकरो ब्रह्मवादिनाम्। मातृभक्ती ही आपल्या माते समान इतरांना मान देणे। परस्त्रीषु इतर स्त्रियांना पत्न्याम स्वतःच्या पत्नीस अर्धः अर्धे इवा याप्रमाणे आत्मनः स्वतःच्या शरीराचा प्रजासु प्रजेला पितृव्रत पित्यासम स्निग्धः प्रेमळ किंकरः सेवक ब्रह्मवादिनाम भगवंतांच्या महिम्याचा प्रचार करणारे भक्त। भाषांतर आहे। पृथु महाराज सर्व स्त्रियांना आपले माते समान समजून त्यांचा आदर करतील आणि ते स्वतःच्या पत्नीस स्वतःच्या शरीराचे अर्धे अंग समजतील मानतील।
ते प्रेमळ पित्याप्रमाणे ते प्रेमळ पित्याप्रमाणे प्रजेचे पालन करतील प्रजेचे पालन करतील आणि भगवंतांच्या महिम्याचा सदैव प्रचार करणाऱ्या आणि भगवंतांच्या महिमेचा सदैव प्रचार करणाऱ्या भक्तांची भक्तांची एका आज्ञाधारक सेवकाप्रमाणे एका आज्ञाधारक सेवकाप्रमाणे सेवा करतील. सेवा करतील. ऋतू महाराजांचे गुण म्हणण्यापेक्षा आपण सद्गुण म्हटलं पाहिजे. सद्गुणांची प्रशंसा करतायत हे स्तुती पाठक. ऋतू महाराज सर्व स्त्रियांना आपले माते समान समजून त्यांचा आदर करतील आणि स्वतःच्या पत्नीस स्वतःच्या शरीराचे अर्धे अंग मानतील. ते प्रेमळ पित्याप्रमाणे प्रजेचे पालन करतील आणि भगवंतांच्या महिम्याचा सदैव प्रचार करणाऱ्या भक्तांची प्रेमळ पित्याप्रमाणे प्रजेचे पालन करतील आणि भगवंतांच्या महिम्याचा सदैव प्रचार करणाऱ्या भक्तांची एका आज्ञाधारक सेवकाप्रमाणे सेवा करतील. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. परवा मी एक हे ऐकत होतो. कार्तिक महिन्यामध्ये प्रभुपाद जेव्हा दामोदर आणि विशेष करून यशोदा मैयाचं गुणगान कीर्तन करायचे, अमेरिकेतल्या एका भक्ताने भगवंतांना श्रील प्रभुपादांना विचारलं की भगवान श्रीकृष्ण लहान असताना यशोदा मैयाला काय म्हणून बोलवायचे. प्रभुपादांनी समजावून सांगितलं की भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत, परंतु प्रत्येक भाषेमध्ये आईला आईच म्हणून बोलवलं जातं. भावना त्यामागची तीच असते. आणि त्यानंतर प्रभुपादांनी समजावून सांगितलं की ऍक्च्युली सगळ्यांनाच आई समान मानलं जातं, म्हणून आपण सगळ्या माताजींना माताजी म्हणतो, लहानांना पण मोठ्यांना पण. हे आजकाल बरीच फालतूगिरी चालू आहे, दीदी वगैरे म्हणणे. आणि काही माताजींना तर वाटते की आम्हाला पण प्रभू म्हटलं पाहिजे वगैरे वगैरे. मातेचं स्थान हे भगवंतांच्या पेक्षाही श्रेष्ठ असतं. आपण परवा चर्चा करत होतो की नाही, भगवान श्रीकृष्णांना माता बांधून ठेवू शकते, मग मातेचं स्थान भगवंतांच्या पेक्षा मोठं झालं ना, हो की नाही. भौतिक आसक्तीमध्ये जे अहंकार विमूढ आत्मा तो भौतिकच विचार करणार. पुण्यातल्या शाळेमध्ये भक्ती वेदांत मॉडेल स्कूल, प्रभुपादांच्या नावाखाली मॉडेल स्कूल सुरू केलं CBSE पॅटर्नवर. मुलींना तिथे शिक्षण दिलं जातं. प्रभुपादांनी सांगितलं देऊ नका, तरी प्रभुपादांचं नाव घेऊन दिलं जातं. त्या शाळेत सगळ्या शिक्षिकाच आहेत आणि सगळ्यांना दीदी म्हटलं जातं. आम्ही अमेरिकेतून आल्यानंतर 1 वर्ष सणाला तिथे घातलेलं. सो हॉरिबल. सगळं बाकी बाहेरच्या शाळेप्रमाणेच करतात. फक्त सकाळी गेल्यानंतर तुळशी आरती करतात आणि सगळी मुलं तिलक वगैरे लावून येतात, एवढाच फरक. तेव्हा मी थोडस ऑब्जेक्शन घेतलेलं की हे दीदी का म्हणाला तुम्ही सांगता सगळ्यांना. कोणी काय उत्तर दिलं, कोणी काय उत्तर दिलं, प्रत्येकाने स्वतःच्या मनानेच उत्तर दिलं. त्याच्याशी काही संबंध नाही आहे, पण मला आठवलं म्हणून सांगतोय. नंतर एक दिवस मी ऍक्च्युली इकडे होतो, कोल्हापूर साईडला, आणि
त्यांच्या शाळेतून मेसेज आला की उद्या मार्केट डे साजरा करायचा आहे शाळेमध्ये, तर प्रत्येकाने घरातून काही ना काहीतरी बनवून आणलं पाहिजे किंवा काहीतरी वेगळं असं आणलं पाहिजे आणि शाळेमध्ये मार्केट भरणार आहे, प्रत्येकाने विकायचं आहे. मग मी रिप्लाय केला त्या माताजी दीदीला, प्रिन्सिपल दीदीना, ही काय भानगड आहे, तुम्ही मुलांना हे काय शिकवताय, प्रभुपादांच्या विरोधात आहे हे, पैसा, मार्केट, बिझनेस. ते म्हणाले की नाही नाही, आम्ही खरोखरचे पैसे वापरणार नाही आहे, खोटे खोटे पैसे वापरणार आहे, छापून आणलेले. खरे पैसे आणि खोटे पैसे काय, खोटे पैसे पण छापलेलेच आहेत, खरे पैसे पण छापलेले आहेत. भावना तीच विकसित करताय ना तुम्ही, काहीतरी घरातलं बनवून विकून काहीतरी कमवलं पाहिजे. मुलांना भक्ती राहिली बाजूला. आणि सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे काहीतरी बनवून आणायला सांगितलेलं घरातून विकायला, वडापाव वगैरे असं. अन्न विकणे पाप असतं हेच मुलांना शिकवायचं सोडून नये असल्या गोष्टी. एनिवे, दीदी हा प्रकार खूप चाललेला आहे आजकाल आपल्याकडे. काही काही माताजी म्हणतात की आम्ही अजून यंग आहोत, आम्हाला माताजी म्हणू नका, म्हातारे झाल्यासारखं वाटते. अरे त्याच्यामध्ये आदर किती आहे हे बघा ना, हो की नाही. नोबेल पुरस्काराच्या पण वरची पदवी आहे ही, माता म्हणणे एखाद्याला. तुम्ही एक विचार करा, अशा या आजच्या पिढीतल्या माता, भगिनी काय म्हणायचं, दीदी काय म्हणायचं ते म्हणा, या स्त्रियांना स्वतःला माता म्हणवून घ्यावं असं वाटत नाही. यांच्या मनामध्ये मातृत्वाची भावना काय असेल, असू शकते का? नुसता पैसा, प्रतिष्ठा, इंद्रिय तृप्ती याच्याच मागे लागलेले आहेत सगळे. एनिवे, मुद्दा इथे उलटा आहे. पुरुषांनी सदैव सगळ्यांना माताजीच म्हटलं पाहिजे, माताजींप्रमाणेच पाहिलं पाहिजे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद चाणक्य पंडितांचा संदर्भ देतात. चाणक्य पंडित नेहमी हे म्हणतात ऍक्च्युली, एक विद्वान पुरुष आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर सर्व स्त्रियांना माते समान आदर देतो आणि इतरांच्या संपत्तीकडे रस्त्यावर टाकून दिलेला कचरा म्हणून पाहतो, आणि तो स्वतःशी जसा वागेल तसाच इतरांशी वागतो. हे चाणक्य नीतीमधला एक श्लोक आहे. फरगॉट ऍक्च्युअली, माझ्या लक्षात होतं पण मातृवत परदारेषु, दॅट्स द फर्स्ट लाईन. ही तर खूप लांबची गोष्ट आहे ऍक्च्युली. लोक दुसऱ्यांच्या संपत्तीला रस्त्यावर टाकून दिलेला कचरा बनवून कसं बघणार. इथे तर आपले स्वतः आपले हिंदुत्ववादी सरकारच आपल्याला प्रोत्साहित करते की दुसऱ्याला लुटायचं कसं. डील 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 आहे, डील. 5 रुपये, 999 रुपये 3 शर्ट. कसली भावना विकसित करतोय आपण, काही कळत नाही ऍक्च्युली. वैराग्य विद्या राहिली बाजूला. मातृवत परदारेषु, स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त इतर सर्व स्त्रियांना माते समान आदर दिला पाहिजे. इतरांच्या संपत्तीकडे रस्त्यावर टाकून दिलेला कचरा म्हणून पाहिलं पाहिजे, आणि जो स्वतःशी जसा वागेल तसाच इतरांशी वागलं पाहिजे. इतरांशी वागताना थोडस विचार करायला पाहिजे की हे माझ्या बरोबर असं झालं असतं तर मला आवडलं असतं का. माझ्या तोंडातून जे वाक्य फटकन बाहेर येते, हे मला कोणीतरी असं वाक्य बोललं असतं तर मला आवडलं असतं का. समोरच्याची मी जे ईर्ष्येने, द्वेषाने, मत्सराने वागतंय तसं माझ्याशी कुणी वागलं असतं तर मला आवडलं असतं का. चाणक्य पंडितांना श्रील प्रभुपाद इतक्या ठिकाणी चाणक्य पंडितांचा संदर्भ देतात. आपल्या काही भक्तांना चाणक्य पंडित आवडत नाहीत. घ्या, प्रभुपादानं संपवायचं ठरवलेलं आहे. चाणक्य पंडितांनी वर्णन केल्याप्रमाणे ही विद्वान पुरुषाची लक्षणे आहेत. हा शिक्षणाचा स्तर असला पाहिजे.
प्रभुपाद म्हणतात हा शिक्षणाचा स्तर असला पाहिजे, हे शिकवलं पाहिजे तुम्ही लहान मुलांना. आता हे ज्यांना दीदी म्हणून घ्यावं असं वाटतंय ना, ऍक्च्युली हे आता आता भक्तीमध्ये आलेले असतात. तुम्ही लहानपणापासून, आणि हे किती मोठं नुकसान करतायत बघा, महाभयानक नुकसान करतायत. बालवाडीतल्या लहान वयातल्या मुलींना दीदी म्हणायची सवय लावतात. आता तुमच्या सत्संगामध्ये जर लहान मुलं असतील, लहान मुली असतील, तर त्यांना तुम्ही माताजी म्हणायची सवय लावा. लहान मुलींना पण अगदी 3, 4, 5 वर्षाचा असल्यापासून जर माताजी म्हणवून घ्यायची सवय लागली, त्यांना काहीच विशेष वाटणार नाही. माताजी किंवा दीदी म्हणण्याचा आणि वयाचा आणि इंद्रिय तृप्तीचा काही संबंधच नाही. ते कधी संबंध जोडणार पण नाही. शिकवतो काय आपण हे खूप महत्वाचं असते. प्रभुपाद इथे लिहितात हा शिक्षणाचा स्तर असला पाहिजे. दुसऱ्याच्या संपत्तीकडे नजर फिरवून बघितली नसले पाहिजे. कचरा आहे तो, भले ते जास्त असो कमी असो, इट डझंट मॅटर, काही फरक पडत नाही. हे मुलांना शाळेत शिकवलं पाहिजे. हा शिक्षणाचा स्तर असला पाहिजे म्हणतात प्रभुपाद. इथे उघड उघड स्पर्धा, तुलना, दुसऱ्याचं हिसकावून घेणे, लुटणे, मार्केटिंग शिकवलं जातं शाळेमध्ये. हा शिक्षणाचा स्तर असला पाहिजे. प्रभुपाद पुढे लिहितात शिक्षण म्हणजे केवळ शैक्षणिक पदव्या असणे इतकेच नव्हे, मनुष्याने स्वतःला मिळालेले शिक्षण स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये उतरवले पाहिजे. ऑफकोर्स आजकालचं मिळालेलं शिक्षण आपण स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात उतरवतो. प्रत्येक व्यक्ती उतरवतोच. म्हणून हे डेंजरस असतं. ह्या आपल्या काही भक्तांना अजून हे पटत नाही की शाळा बंद केली पाहिजे. का शाळा बंद केली पाहिजे? प्रभूजी आम्ही त्याला घरामध्ये भगवद्गीता, भागवतम, आरती, तिलक सगळं शिकवतो ना, पण तो शिक्षण गरजेचं आहे ना. कलियुगामध्ये आता सध्या स्थितीत शिक्षण गरजेचं आहे ना. नो. मुलं 5 ते 15 वर्षामध्ये जे शिकतात ना, आयुष्यभर त्यांच्या बरोबर ते चिटकून राहतं. परंतु तुम्ही कितीही घरामध्ये प्रयत्न करा, तर तुम्ही त्याला शाळेत घातलेला असेल ना, तर तो कर्मीच होणार. आणि मग भविष्यामध्ये दुःख भोगून, वैतागून, जर भगवंतांच्या आणि गुरुच्या कृपेने त्याला भक्ती मिळाली तर मिळाली. कारण 5 ते 15 या वयामध्ये आपण जे शिकतो ते आपण सोडू शकत नाही. आपल्याला घडवलेलं असतं. खूप डिफिकल्ट असतं घडवणं. प्रभुपाद इथे म्हणतात की शिक्षण म्हणजे नुसती डिग्री नाही, जे शिकवलंय ते जीवनात उतरवलं पण पाहिजे. ते आता उतरवतोच आपण. म्हणूनच शाळा शिकलेली मुलं गावामध्ये राहूच शकत नाहीत, कारण जे शिकलंय त्याचा गावामध्ये काही त्यांना उपयोगच नाही. त्याला शहरात जावंच लागतं. तो नॉर्मल समजतो या गोष्टींना, कारण ते जे शिकलंय तेच ते तो आयुष्यभर करणार. प्रभुपाद नेहमी सांगायचे गुरुकुल शिक्षण पद्धती जी आहे ही भौतिक ज्ञान देण्याची पद्धती बिलकुल नाही. ही कॅरेक्टर डेव्हलपमेंटची पद्धती आहे. चारित्र्य घडवण्याची हे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे चारित्र्य घडवणे. उपजीविकेचं साधन शिकवायला लागत नाही कोणाला. हे उपजीविका म्हणजे जीवनात पैसा कसा कमवायचा, भाकरी कशी मिळवायची, घर कसं मिळवायचं, कपडे कसे मिळवायचे, याचं शिक्षण देणे हे शिक्षणाचा उद्देशच नव्हता आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये. हे इंग्रजांनी सुरू केलं हे ऍक्च्युली. आणि आज देखील तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण पालक आहात, आई वडील आहात, तुम्हाला हे पटणार नाही कदाचित, परंतु कितीतरी मी तुम्हाला अशी उदाहरणं दाखवू शकतो ज्याचा शाळेचा आणि तो आज कमवतोय त्याचा काही संबंधच नाही. कितीतरी कशाला, तुम्ही स्वतः त्याचे उदाहरण आहात. कितपत शाळेत शिकलेलं वापरून तुम्ही आज तुमची रोजीरोटी कमावता. आणि कित्येक अशी पण उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो जो शाळेत कधी गेलाच नाही, परंतु करोडोने कमवतो, लाखोने कमवतो. काय संबंध आहे?
ही पोटाची भूक असते ना, ही लोकांना काही पण करून ती भूक भागवायला शिकवते. याच्यासाठी शाळेत जावं लागत नाही. मूर्ख कुठली डोक्यात घातले आपल्याला माहिती नाही. भूक लागली म्हटल्यावर माणूस काहीतरी करणारच ना, हो की नाही? आणि थोडंफार इथं काम केलं तर एवढे पैसे मिळतात, आणि या पैशातून मी ब्रेड विकत घेऊ शकतो, सफरचंद विकत घेऊ शकतो, जीन्स विकत घेऊ शकतो, आणि असंच थोडं जास्त कमवलं तर गाडी विकत घेऊ शकतो, बंगला घेऊ शकतो. हे शिकवायला तुम्हाला शाळा पाहिजे? दिस इज व्हेरी बेसिक ऍक्च्युली. दिस इज सर्व्हायवल स्किल आहे म्हणतात त्याला. ऍक्च्युली कोणी पण जिवंत राहायला काही करू शकतो. आपल्या डोक्यात ही शिक्षण पद्धती आहे ना, आजची शिक्षण पद्धती ही तुम्हाला भ्रमित मोहित करून तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी निर्माण केलेली आहे. आणि आपण बनलोय ऑलरेडी गुलाम सगळे. हा श्लोक फक्त तुम्ही विचार करा, आणि हा श्लोक जाऊन तुम्ही पाश्चात्य देशातल्या कुणाला सांगितलं ना तर लोक हसतील तुमच्यावरती. हा काय प्रकार आहे म्हणून. ही भारताची संस्कृती आहे. ही संस्कृती आपण सोडली आणि पाश्चात्य देशातली संस्कृती आपण स्वीकारली. एक 3-4 दिवस मी एक पुस्तक वाचतोय, त्याच्यामध्ये हेच दिलेलं आहे सगळं. 1813 का 1817 पासून इंग्रजांनी प्री प्लॅन्ड भारताची संस्कृती नष्ट केली. 1813. कॅन यू इमॅजिन? आपण म्हणतो 1947 मध्ये आपण इंग्रजांना हाकललं, अजून हाकललेलं नाहीये. तीच संस्कृती आहे अजूनही, कारण त्यांनी खूप सिस्टमॅटिकली आपली संस्कृती नष्ट केली. पहिली गोष्ट, त्यांचे नाव विसरलो मी, आपल्याला सगळ्यांना मॅकेले माहिती आहे, त्याने शिक्षण पद्धती नष्ट केली. पण अजून एक 2-3 नावं होती त्याच्यामध्ये. नावं लक्षात ठेवायची खूप कठीण काम आहे. त्यांनी सिस्टमॅटिकली काय केलं माहितीये? भारतातल्या लोकांना तुमची संस्कृती आणि तुमचं दैनंदिन व्यवहार आणि तुमच्या सुख सुविधा ह्या किती निकृष्ट दर्जाच्या आहेत हे पटवून दिलं आपल्याला. आणि आज आपण तेच विचार करतोय. दुसऱ्याच्या पत्नीला माते समान मानणे, परस्त्रीला माते समान मानणे, पत्नीला अर्धांग मानणे, हे फक्त भारतात आहे माहितीये. म्हणून तर पाश्चात्य देशामध्ये इतके डिव्होर्स केसेस होतात. अमेरिकेसारख्या ठिकाणी 50%च्या वर डिव्होर्सचा रेट आहे. इथे भारतामध्ये कितीही पटलं नाही तरी गप्प राहतात, परंतु डिव्होर्स हा प्रकारच नाही आहे हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये सांगितलेलंच नाही आहे काय प्रकार असतो आणि तो कसा घ्यायचा असतो. मुस्लिमांच्या मध्ये आहे परंतु हिंदूंच्या मध्ये नाही आहे. ही संस्कृती सोडून आपल्याला ती संस्कृती पाहिजे. ते शिक्षण पद्धती, आणि शिक्षण पद्धती हे सगळ्याचा पाया असतो हे बिघडवण्याचं. शिकवलंच आपल्याला, शाळेमध्येच आपल्याला शिकवलं जातं की तुमचा देश किती घाणेरडा आहे, तुमचा देश किती निकृष्ट दर्जाचा आहे, इथे किती भ्रष्टाचार आहे. एक नवीन नेता आलाय, काय नाव त्याचं विसरलो मी. सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस मध्ये कॅमेरा घेऊन फिरत असतो. तो सांगत होता, ऍक्च्युली सांगायची काही गरज नाही, तर संतोष पंडित नाही, नेता ऍक्च्युली जाधव समथिंग, जाधव आडनाव आहे. एनिवे, आणि एक नवीन श्रीवास्तव म्हणून एक आहे, ऍक्च्युली IAS कोचिंगचं काम करतो. व्हेरी नाईस पर्सन. हे आपल्याला माहितीच नाही. मागच्या 10 वर्षामध्ये मिस्टर मोदींच्या कारकिर्दीमध्ये, ऍक्च्युली मागच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त लोक बाहेरच्या देशामध्ये जाऊन राहिलेत. सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक भारतीय लोकांनी भारतीयत्व सरेंडर केले, म्हणजे नागरिकत्वच नाकारले. भारताचं नागरिकत्व सोडून दिले आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारले त्या 10 वर्षामध्ये.
रेकॉर्ड ब्रेक ऍक्च्युली, पूर्वी कधी झाले नाही इतकं. लाखो मध्ये हा नंबर आहे, 18 लाख दरवर्षी असे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळे जेवढे जेवढे मोठे मोठे उद्योगपती आहेत, सेलिब्रिटीज आहेत, सगळ्या सेलिब्रिटीज, जेवढे सेलिब्रिटीज आहेत ना, त्यांचे पती पत्नी मुलं हे सगळे भारतीय राहिले नाहीत आता. आणि इतकंच नाही, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आपण बीजेपी हिंदुत्ववादी मोदी मोदी करत फिरतो. तो जो फेमस एक सगळीकडे आपला आहे ना, तो काय नाव त्याचा, अम्बॅसिडर सगळ्या देशात, फॉरेन मिनिस्टर, फॉरेन अम्बॅसिडर, काय जयशंकर का शिवशंकर काहीतरी नाव आहे. भारी भारी डायलॉग मारतो भारताबद्दल कोणी काय बोललं तर. व्हॉट्स हिज नेम? शंकर जयशंकर, समथिंग लाईक दॅट. जयशंकरन समथिंग लाईक दॅट. आय डोंट नो काय आहे त्याचं पद, फॉरेन अफेअर्स और समथिंग लाईक दॅट, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर समथिंग लाईक. त्याचा स्वतःचा मुलगा भारत सोडून गेलाय, त्याचा मुलगा, जो जगभर जाऊन भारताची बीजेपीची करतो, भारताची करत नाही. त्याचा स्वतःचा मुलगा भारत सोडून गेलाय, त्यानं कॅनडाचं नागरिकत्व पत्करलं असं काहीतरी, एक्झॅक्टली मी विसरलो. नवीन श्रीवास्तव सांगतो. किती वाईट अवस्था आहे बघा. हे आपल्या डोक्यामध्ये ना सिस्टमॅटिकली असं भरलेलं आहे की भारत एक नंबरचा थर्ड क्लास देश आहे. आणि हे जे तुम्हाला मी भारत बेस्ट, जगातला बेस्ट देश बनवणार म्हणतात ना, यांची स्वतःची मुलं भारत सोडून जातात. सगळीकडे बघेल तिकडे नितीन गडकरीला नावं ठेवलं जातं. परवाच्या दिवशी तो स्वतःच म्हणाला, मला कशाला नावं ठेवता, मी थोडीच काम केलंय कॉन्ट्रॅक्टरमध्ये. आणि उठून आता बिहारच्या इलेक्शन मध्ये नितीन गडकरी म्हणतो, बिहार मधले रस्ते मी आता अमेरिकेसारखे करणार. यांना लाजच वाटत नाहीत ऍक्च्युली. ही आपली संस्कृती काय आहे आणि आपण करतोय काय. मी परवा एकाला हे सांगायला गेलो, जो बीजेपीचा भक्त होता, तो मला उलटा विचारलं की एकदा तू टेक्नॉलॉजीला नावं ठेवतो, एक टेक्नॉलॉजी दिली नाही म्हणून नावं ठेवतो बीजेपीला, तुला नक्की काय पाहिजे? मी म्हटलं मला नक्की पाहिजे की यांनी खरं बोललं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये जो हिंदू धर्म सांगितलाय ना, तो त्या धर्माचा यांनी प्रचार केला पाहिजे. आणि शिक्षण पद्धतीचा याचा बेस असतो. हे आपले भक्त लोक विनाकारण मागचे 10 वर्ष झाले आशा धरून तुमच्या समोर ना अशी गाजर टांगती ठेवलेली आहे पळायला. गाढवासमोर जशी गाजर लावलेली असते, गाढव पळते. उगी अधून मधून सोशल मीडियावरती पोस्ट टाकला जातो. आता बीजेपी गव्हर्नमेंट मध्ये प्रत्येक शाळेमध्ये भगवद्गीता कंपल्सरी करणार आहे, भगवद्गीता कंपल्सरी करणार आहे. अरे झाले 10 वर्ष, 12 वर्ष होऊन गेल्या, एका शाळेत कंपल्सरी झाली नाही. कुठल्या शाळेत कंपल्सरी झाले? मला दाखवा तुम्ही कुठल्या शाळेत कंपल्सरी आहे भगवद्गीता. बरं कंपल्सरी राहू दे, असेच शिकवतात अशी दाखवा शाळा. गव्हर्नमेंट स्कूल, प्रायव्हेट स्कूल कुठे आहे का? काही धार्मिक संस्था चालवतात त्या शाळेमध्ये आहे बस. शिक्षण संस्था पूर्णपणे बदलली पाहिजे, त्याच्याशिवाय भारत बदलू शकणार नाही. आणि म्हणून प्रभुपादांची इच्छा होती गुरुकुल जिथे फक्त भक्त बनतील, चारित्र्य घडवलं जाईल. आणि हे जर तुम्ही सांगितलं ना, आपल्या भक्ताची मुलं पण तुमच्या गुरुकुलमध्ये येणार नाही, मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला. आणि प्रभुपादांचा प्रचारच केलेला नाहीये आपण आपल्या संस्थेमध्ये. तुम्ही उद्या गुरुकुल सुरू करा आणि तिथे सांगा की आम्ही मुलांना फक्त चारित्र्य घडवणार आहे, प्रत्येकाला आम्ही प्रचारक बनवणार आहे, 24 तास जो भगवंतांची सेवा करेल, जसं भगवद्गीतेत सांगितलंय सततम कीर्तयन्तो माम, ते बनवणार आहे. एक भक्त तुमच्या गुरुकुलमध्ये तुमच्या मुलाला त्याच्या मुलाला पाठवणार. आणि भौतिक जगामध्ये भौतिक सुख आणि भौतिक आसक्ती आपण स्वतः इथे प्रभू स्वामी बनायला आलेला आहे. आणि हे सोडलं पाहिजे, याचं ज्ञान द्यायचं सोडून आपण दुसरंच ज्ञान देतोय. मोदीजी यंग मुलांना कॉलेजमध्ये जाऊन व्हिडिओ गेम कसे बनवायचे आणि अँड्रॉइड ऍप कसे बनवायचे याचं प्रोत्साहन देतात.
ही दुर्दशा आहे आपली ऍक्च्युली आज. जे आपलं सोनं आहे ते आपल्याला निकृष्ट दर्जाचं आहे हे इंग्रजांनी आपल्याला पटवून दिलं. तेच काम तर आज मोदी आणि बीजेपी करतात. दुसरं काय करतात मग? तेच काम काँग्रेसने 70 वर्ष केलं. का का तुम्हाला असं वाटतं की मी मोबाईलचा ऍपच बनवला पाहिजे, व्हिडिओ गेम्सच महत्वाचे आहेत, इंटरनेट महत्वाचं आहे, चंद्रावर जाणं महत्वाचं आहे, वेद, आयुर्वेद, धनुर्वेद या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत नाही? ते फक्त बोलायला स्टेजवरती वोट मागण्यापुरतं. त्यांना पण माहिती आहे याच्यावरती आपण जिंकणार नाही. जेवढी इंडस्ट्री काढू, जेवढं प्लॅस्टिक फिरवू, जेवढं खोटे पैसे फिरवू, तेवढे लोकांना आवडणार आहे. म्हणून तर प्रत्येकाच्या खिशात पैसे आहेत. आता पैसे सगळ्यांच्याकडे आहे. तुम्हाला मी काल परवा सांगत होतो ना की पैशाची व्हॅल्यू हळूहळू कशी कमी होत चाललेली आहे. कुठेतरी वाचलं मी ऍक्च्युली, व्हेनेझुएला काय कुठल्या तरी देशामध्ये लोक पैसे फेका लागलेत, व्हॅल्यूच राहिली नाही. ₹1,00,000 दिले तरी काय एक छोटस पेपर विकत घेता येत नाही, एवढी त्यांची पैशाची व्हॅल्यू कमी झालेली. का? कारण देश जेव्हा अन्नधान्य, कपडे, बेसिक गरजा सोडून ना नुसतं टेक्नॉलॉजी करत फिरतो. किती दिवस चालणार आहे टेक्नॉलॉजी? 4-5 वर्षापूर्वीची बातमी आहे ऍक्च्युली. ब्राझील मध्ये का कुठल्या तरी साऊथ अमेरिकन देशामध्ये, पूर्ण देशामध्ये अन्नधान्यच संपलेलं. 8 दिवस लोक लाईन मध्ये राहिलेले, कारण सगळं बाहेरून मागवून घेतात, शेती कुणी करतच नाही. आता हे देश जे आहेत ना साऊथ अमेरिकेमध्ये, तिथं तर बेस्ट मधली बेस्ट शेती होते. दीज आर ट्रॉपिकल कंट्रीज. भारताच्या कटिबंधामध्ये असलेले आहेत हे, भारतासारखे क्लायमेट असलेले. भारतासारखं जिथे क्लायमेट असतं ना तिथे सगळं पिकतं. म्हणून तर भारताला एवढे महत्व दिलं आपल्या ऋषीमुनींनी. असे श्लोक आहेत शास्त्रामध्ये ऍक्च्युली, जिथे आंबा आणि पपई पिकतो तिथे माणसानं घर बांधलं पाहिजे. आपण जाऊन चाललोय घर बांधतोय जिथं बर्फ पडतो 6 महिने, सोशल मीडियावरती टाकतो. हे शिक्षणाचा परिणाम आहे, आपल्या सगळ्या शिक्षणाचा परिणाम. काय करायचं असलं शिक्षण घेऊन? आज आई वडिलांना लाज देखील वाटत नाही की आपली मुलं बाहेर जाऊन खोटं बोलतात. आई वडील प्रोत्साहन देतात खोटं बोलायला. चारित्र्याचा आज शिक्षणाचा काही संबंधच राहिला नाही. किती वाईट अवस्था झालेली आहे बघा. हरे कृष्ण. पृथ्वी महाराज सगळं फिक्स करणार आहेत. कसं फिक्स करतात पुढच्या अध्यायामध्ये आपण वाचणार आहोत. विद्वत्तेची ही सर्व वैशिष्ट्ये पृथ्वी महाराजांच्या जीवनात पूर्णपणे दिसून येतात. याला खरं विद्वत्ता म्हणतात, याला खरे विद्वान म्हणतात. मातृवत परदारेषु. ते स्वतः सम्राट होते तरी ते स्वतःला भगवत भक्तांचा सेवक समजत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एक्सटर्नल काय शब्द वापरतात विसरलो मी पण. हे बाह्य स्वरूपात जे मोदीजी तुम्हाला दाखवतात ना, साधू संतांच्या समोर प्रणाम करणे, ते आल्यानंतर उठून उभा राहणे वगैरे, हे ठीक आहे, हे असलं पाहिजे. आय एम नॉट सेइंग हे नसलं पाहिजे, पण हे सगळं जुमला आहे, लक्षात ठेवा. ऍक्च्युली यांना हिंदुत्वाचा प्रचार करायचा नाहीये, यांना फक्त इंडस्ट्रीचा प्रचार करायचा आहे. फक्त आणि फक्त इंडस्ट्रीचा प्रचार करायचा आहे. आणि इंडस्ट्री तुम्हाला तळागाळाला घेऊन जाणार. खरा प्रचार याचा केला पाहिजे. राजा हा भक्तांसमोर झुकतो, भक्तांची सेवा करतो, राजा जरी असला तरी. सर्व भक्तांना, प्रजेला तो पित्याप्रमाणे असतो आणि सर्व भगवंतांचा प्रचार करणाऱ्या भक्तांची तो आज्ञादायक सेवकाप्रमाणे सेवा करतो.
वैदिक आचार संहितेनुसार जर एखादा भक्त राजप्रसादात आला तर राजाने तत्काळ त्याला स्वतःचे आसन दिले पाहिजे. स्वतःचं आसन दिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण हे ऍक्च्युली दाखवतात, हो की नाही? जेव्हा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला जायचे, नारद मुनी काय, जेव्हा सुदामा आलेला, भगवान श्रीकृष्णाने काय केलं? स्वतःच्या आसनावरती बसवला. या श्लोकातील ब्रह्मवादी नाम हा शब्द अर्थपूर्ण आहे. ब्रह्मवादी म्हणजे भगवंतांचे भक्त. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या परब्रह्माच्या विविध संज्ञा आहेत. संज्ञा म्हणजे डेफिनेशन. श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत. या तथ्यास अर्जुनाने भगवद्गीतेत 10व्या अध्यायामध्ये परम ब्रह्म, परम धाम या शब्दात स्वीकृती दिलेली आहे. म्हणून ब्रह्मवादी नाम हा शब्द भगवत भक्तांकडे निर्देश करतो. प्रभुपाद मुद्दा म्हणून सांगतात, कारण ब्रह्मवादीचा शब्दशः अर्थ होतो ब्रह्म स्वरूपामध्ये फक्त काय म्हणतात त्याला, श्रद्धा, विश्वास असलेला ब्रह्मवादी. प्रभुपाद इथे सांगतात की ब्रह्मवादी म्हणजे भगवंतांचा भक्त. राज्याने सदैव भगवत भक्तांची सेवा केली पाहिजे आणि आदर्श राज्याचा राजकारभार भक्तांच्या आदेशानुसार चालवला पाहिजे. भक्तांच्या आदेशानुसार पृथ्वी महाराजांनी या तत्वाचे अनुसरण केल्यामुळेच ते अत्यंत प्रशंसनीय ठरले. म्हणून प्रभुपादांनी खूप प्रयत्न केला इंदिरा गांधींना समजावून सांगायचा की 1 तास भागवतम क्लास ठेवा. तुम्ही बाकीचं सगळं करा, 1 तास भागवतम क्लास ठेवा. सगळ्या मंत्र्यांसाठी, सगळ्या आमदार खासदारांसाठी. कोण ऐकणार आहे? आणि हे क्षत्रियच नाही आहेत ऍक्च्युली. हे राजकर्ते आजचे जे आहेत, शासनकर्ते जे आहेत, यांच्या अंगामध्ये बिलकुल क्षत्रियाचा धर्मच नाही आहे. प्रभुपाद उघड सांगायचे अमेरिकेत जाऊन की आमच्या देशाचे पंतप्रधान एक माता आहे सध्या, हे वर्णाश्रमाच्या पूर्णपणे विरोधात आहे. कारण स्त्रीने कुठल्याही वर्णाच्या कामामध्ये कधी इंटरफेअर केलं नसलं पाहिजे. स्त्रीचं काम असतं घर सांभाळणे. प्रभुपाद अमेरिकेत जाऊन सांगायचे त्यावेळेला, इतक्या फॉरवर्ड सगळं असताना देखील. कितीतरी रेकॉर्डिंग आहेत, तुम्ही सर्च करू शकता. इंदिरा गांधी सर्च करा डेटाबेस मध्ये, तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग देतील. त्या प्रभुपादांच्या संस्थेमध्ये आता माताजी लोक भांडत आहेत, आम्हाला पण गुरु करा, आम्हाला सर्टिफिकेट द्या, आम्ही पण गुरु होणार आहे. कारण गुरुचं पद सगळ्यात मोठं आहे. आम्हाला त्या पदापासून वंचित ठेवलेलं आहे तुम्ही. कुठे आहे स्त्री पुरुष समानता? प्रभुपाद म्हणायचे मी इंदिरा गांधीला पंतप्रधान मानतच नाही, पण तिच्या अंगामध्ये तो गुण नाही, तिथे त्याने काम केलंच नसलं पाहिजे. इट्स अगेन्स्ट वर्णाश्रम. पुरुष पण सगळे तसेच आहेत. कोणाच्या अंगात क्षत्रियाचे गुण आहेत? सगळे राजे प्रशासक होऊन बसलेत. त्यामुळे ते भक्तांना, भक्तीचा प्रचार अशा सरकारला आवडतच नाही ऍक्च्युली. आणि भक्तीचा प्रचार जर कुठे जादा झालाच तर तिथे लगेच सरकार भक्तांच्या विरुद्ध कारवाई करते. जसं आता बघतो आपण रशियामध्ये, बांगलादेशमध्ये, अमेरिकेमध्ये देखील बऱ्याच भक्तांना पकडलेलं, तुरुंगात टाकलेलं. अमेरिका थोडा काय म्हणतात त्याला, लिबरल देश आहे, सगळं चालतं तिथे. तरी पण बरेच असे इन्सिडेंट झालेले प्रभुपादांच्या काळात. आजकाल होत नाहीत, आजकाल जर कमी होतात. परंतु आजकालच्या या बोगस सरकारला, बोगस क्षत्रियांना भक्त आवडत नाही, भक्तीचा प्रचार आवडत नाही. ते नाटक करतील भक्त आवडलेल्याचा, परंतु ऍक्च्युली यांना भक्ती आवडत नाही. ऍक्च्युली आवडली असती तर भक्तांना बोलवून विचारलं असतं की श्रीमद भागवतम मध्ये काय सांगितले सांगा, त्याप्रमाणे आम्ही राज्य करतो. बघूया आहे का तयारी.
मोदीजींचा एक एक छोटासा क्लिप खूप फेमस झाला होता. त्याच्यामध्ये मोदीजी म्हणतात, महाजनो येन गतश्च पंथा. एकदम त्यांच्या स्टाईल मध्ये. अरे मग माहिती तरी आहे महाजनो येन गतश्च पंथा म्हणजे काय? लगे आपले सगळे लोक मोदीजी शास्त्रातलं सांगतात आपल्याला. महाजन आहेत ना, त्यांच्या पदचिन्हांवरती पाऊल टाकून आपण राज्य केलं पाहिजे. त्याला म्हणतात महाजनो येन गतश्च पंथा. त्यांच्या पदचिन्हांचं आपण अनुसरण केलं पाहिजे. कोण महाजन आहेत विचारा, कदाचित त्यांना माहिती असेल, पण त्यांनी काय कसं वागलं त्याप्रमाणे तुम्ही वागायला तयार आहे? प्रल्हाद महाराज आहे तयार तुम्ही? महाजनो येन गतश्च पंथा. नारद, हो की नाही? बोलायचं खूप सोपं असतं. तुमच्यापैकी काही लोक जर बीजेपी वादी मोदीवादी असतील तर माफ करा. एक गोष्ट लक्षातून डोक्यातून काढून टाका की याचा अर्थ आम्ही काँग्रेसचा सपोर्ट करतो. बिलकुल नाही. लगेच तयार होतात. लगेच मोदीला जरा काय म्हटलं, बीजेपीला काय म्हटलं की लगेच काँग्रेसचा माणूस आहे. काँग्रेसचाच माणूस कशाला आला पाहिजे, असायला पाहिजे जे खरं खोटं आहे ते खोटं आहे. हो की नाही? बरं, आमचा राजकारणाबद्दल बोलायचा संबंध काय? पण आमचा काही संबंध नाही आहे राजकारणाबद्दल बोलायचा. प्रभुपाद सांगतात देखील, राजकारणाबद्दल बोलायचा आपला काही संबंध नाही, राजकारणात पडायचा आपला काही संबंध नाही. आमचा संबंध आहे भक्तीचा प्रचार करण्याशी. आमचा संबंध आहे समाजातल्या सगळ्या ज्या अज्ञानी दीनहीन लोकांना हे ज्ञान पोहोचवण्याशी, जेणेकरून ते या भौतिक आसक्तीतून, भौतिक भवबंधनातून मुक्त होतील. याच्याशी आमचा संबंध आहे. हे होत नसेल त्याच्यामध्ये आडवं कोण येते? ही प्रशासन व्यवस्था, ही शिक्षण व्यवस्था, हे सगळ्या मोठ्या व्यवस्था असतात. हे मोठ्या प्रमाणामध्ये भक्तीच्या विरोधात काम करतात. विशेष करून शिक्षण व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात भक्तीच्या विरोधात काम करते. ही आसुरी शिक्षण व्यवस्था आहे. स्कंद आणि अमर्क. व्हॉट इज दॅट? स्कंद आणि अमर्क. काय नाव त्यांची? प्रल्हाद महाराजांच्या गुरुकुल मधले गुरु षंड आणि अमर्क. षंड आणि अमर्क आहेत आजचे सगळे शिक्षण, शैक्षणिक व्यवस्था निर्माण केलेली. अँड दॅट इज व्हेरी डेंजरस. अजून थोड्या दिवसांनी बघा तुम्हाला देखील विरोध होतो की नाही याच सरकारद्वारे. जोपर्यंत त्यांचा वोट बँक आहे तोपर्यंत होणार नाही, परंतु होणार हळूहळू. हे सगळं बघून मग खूप वाईट वाटतं. आधीच इतके जन्म आपण या भौतिक जगामध्ये अडकून पडलेलो आहे आणि मानवी जीवन इतक्या सौभाग्याने मिळालेलं आहे, परंतु याला आपण वाया घालवतोय, पूर्णपणे वाया घालवतोय. फालतूचं शिक्षण घेऊन, फालतूचं राजकारण करून. याच्या फंद्यात पडायचं नाही आपण, बिलकुल पडायचं नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आपण असं बघतो की म्हणजे आजच्या दिवशी आपण येते 2-3 दिवस तुलसी विवाह करतो या दिवसांमध्ये. तर आपण आणि जर का आपल्या शास्त्रांमध्ये बघितलं तर जसं तुम्ही पण तुलसी महाराजांची गोष्ट सांगितली होती, त्यामध्ये पण असं होतं की तुलसी महाराणी त्यांना प्रभू आपल्या भगवंतांना श्राप देतात. मग तरी पण आपण त्यांचा विवाह त्यांच्याशी का करतो? अशी का पद्धत आहे? हरे कृष्ण.
well, आपली जी संस्कृती आहे ती कृतज्ञतेवर आधारित आहे, परंतु एक मिनिट नाही, काहीतरी शेळी पाळणे, कुक्कुट पाळणे याचे आहेत का? व्हॉट इज, कॅन यू रीड दॅट? पापे आहेत का? ओके, या लेट्स गेट बॅक टू दॅट लेटर. तर तुलसी महारानींचं विशिष्ट स्थान आहे भक्तीमध्ये. ह्या ज्या कथा असतात ना, ह्या कथा खूप वेळेला आपल्याला मनोरंजनात्मक करून सांगितलेल्या असतात. जसं आता तुलसी महारानी भगवंतांना शाप देते. भगवंत आपल्या भक्ताकडून शाप पण घ्यायला तयार असतात. व्हाय नॉट? भगवंत आपल्या भक्ताकडून सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायला तयार असतात. मला काही डिटेलमध्ये स्टोरी माहिती नाही आहे, परंतु त्यानंतर मग भगवंत त्याला वरदान देतात की सदैव तू माझ्या सोबतच राहशील. आणि मग ते कसं विचारलं, कारण ती ऑलरेडी विवाहित असते, कसं विचारल्यानंतर मग ते शालिग्राम देतात आणि म्हणतात की शालिग्राम तुझ्या शेजारी ठेवून तिचं तुझ्याशी लग्न केलं जाईल. पण प्रभुपादांची काय सांगितलेलं आहे आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट ठेवायचा. प्रभुपादांनी काय सांगितलेलं? प्रभुपादांनी तुलसी विवाहाला इतकं जास्त महत्व दिलं नाही. प्रभुपादांनी तुलसी मातेचं रोज सकाळ संध्याकाळ पूजा करण्याला महत्व दिलं. ते केलं पाहिजे आपण. तुलसी विवाह हिंदू लोकांसाठी आहे, जे वर्षातून एकदा तुलसी मातेची पूजा करतात किंवा रोज करतात, परंतु वर्षातून एकदा ऍक्च्युअली पूजा अर्चना करतात. रोज फक्त दिवा नेऊन ठेवतात. प्रभुपादांच्या या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्या आचार्यांनी लिहिलेली तुळशीची जी आरती आहे ती रोज सकाळ संध्याकाळ आपण केली पाहिजे. आणि तुलसी महारानी भगवंतांचे भक्त आहेत, महान भक्त आहेत, महान भक्तांमध्ये येतात. ऍक्च्युली जिथे तुलसी महारानी नाही आहे तिथे भगवंत येतच नाही, राहतच नाही. असं वरदान भगवंतांनीच त्याला दिलेलं आहे. शाप वगैरे ती स्टोरी आहे युट्यूब वरती वगैरे, तुम्हाला मी एकदा बघितलेली खूप वर्षापूर्वी. सिनेमा पण आहे त्याच्यावरती बरेचसे. What's the reason behind that? राधा राणीने शाप दिला होता. So many stories. राधा राणीला पण भगवंतांनी शाप दिला होता. राधा राणीने सुदामाला आणि तुळशीला शाप दिला होता. व्हॉट इज दॅट स्टोरी? ऍक्च्युली आपण एकदा बघितलेलं बसून एकदा सगळ्यांनी. खूप महान भक्त असते तुलसी महारानी, सदैव सेवेत राहायची त्याची इच्छा असते. होय ना? यू डोंट नो? यू शुड नो ऑल द स्टोरीज. पुढे काय होते मग? हा हा एक्झॅक्टली बरोबर. राईट राईट. इट्स लीला आहे भगवंतांची. त्या राक्षसाची लग्न होण्यापूर्वी कंटिन्युअसली ती भगवंतांची सेवा करत असते. हे पण समजणं महत्वाचं आहे. एक दिवस असा गेलेला नसतो त्यांच्या जीवनामध्ये. ऍक्च्युली तुलसी महारानी ही भगवंतांची इटर्नल सेविका आहे, शाश्वत इटर्नल सेविका आहे. तर भगवंत असे बऱ्याच लीलांमध्ये भगवंत आपल्या भक्तांकडून शाप घेतात, रागवून घेतात, मार खातात.
जसं श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये तुम्हाला आढळेल की भीष्मदेव जेव्हा बाण सोडतात अर्जुनाकडे, भगवंतांकडे देखील सोडतात. आणि युद्ध नीतीमध्ये हे पण अलाउड असतं, एखाद्याच्या काय म्हणतात सारथीला पण मारणे. आणि भगवंत हसत हसत ते आपल्या अंगावरती भीष्मदेवांचे बाण घेतात आणि भगवंतांना रक्त वगैरे काही प्रकार नसतो तरी पण रक्त आणतात आपल्या शरीरातून, भीष्मदेवांना याचा आनंद मिळावा. कारण माझ्या भक्ताला जर मला बाण मारण्यात आनंद मिळत असेल तर ते बाण पण मी मारून घ्यायला तयार आहे. भगवंत इट्स नॉट लाईक ऑलवेज, जसं मी परवा म्हणत होतो की प्रत्येक गोष्ट आपण या भौतिक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुलना करून बघितली ना तर आपल्याला लॉजिक कधीच पटणार नाही, लॉजिक कधीच समजणार नाही. हे प्रेमातले रस असतात, ते सगळे रस, कोणाची कुठला रस अनुभवायची इच्छा असते, कोणाची कुठले रस अनुभवायची इच्छा असते, त्याप्रमाणे भगवंत आपल्याशी प्रेमाचं आदान प्रदान करतात. आपण म्हणतो हिरण्यकशिपू, रावण हे सगळ्यात मोठे आजपर्यंत झालेले राक्षस आहेत, परंतु ऍक्च्युली हे भगवंतांचे सेवक आहेत. आणि भगवंतांच्या विरुद्ध जी तीव्र घृणा आणि तिरस्कार जो आपल्याला आजपर्यंत दिसतो तो सगळ्यात जास्त यांच्यामध्ये दिसतो, रावणामध्ये, हिरण्यकशिपूमध्ये. पण ते ऍक्च्युली भगवंतांचे सेवक आहेत. भगवंतांनी त्यांना चॉईस दिलेला, तुम्हाला 7 जन्म आमचा भक्त म्हणून राहायचा आहे का 3 जन्म माझ्या विरुद्ध माझा द्वेषी म्हणून राहायचंय आणि माझ्याकडून मृत्यू प्राप्त करायचंय. त्यांनी स्वीकार केला 3 जन्म. 7 जन्म खूप लांब होतात म्हटले, आम्हाला 3 जन्म द्या. मग ते लॉजिक आपण परत लावायचा विचार करू शकतो की असं कसं काय त्यांनी मागितलं, भक्त होणे तर श्रेष्ठ आहे. भगवंत यातून ऍक्च्युली त्यांच्या इच्छा पण पूर्ण करत असतात आणि नॉर्मल जनतेला हे दाखवून पण देत असतात की वाईट वागणे कसं चुकीचं असतं, त्यांचा मी संहार कसा करतो. आता भगवंतांशी युद्ध करायचं आणि भगवंतांच्या हातातून मृत्यू प्राप्त करायचा, याच्यासाठी पण नशीब लागतं. आयरे गैरे कुणाला पण भगवंत कसं चूज करतील. तसं तुलसी माता ही त्या राक्षसाची लग्न केलेली, नंतर तो राक्षसाला शिवजी मारतात, मग भगवंत एक दिवस ते राक्षसाचं रूप घेऊन येतात वगैरे वगैरे वगैरे. त्या भावनिकतेमध्ये आता तुलसी मातेची मूळ इच्छा तर ही असते की सदैव भगवंतांची सेवा करणे, सदैव भगवंतांसोबत राहणे. मग आता हे कसं शक्य होणार. भगवंत म्हणतात अशा प्रकारे मी शालिग्राम होऊन तुझ्यासोबत सदैव राहीन. नॉर्मल आपल्या भौतिक लॉजिक मध्ये एवढं बसते. ओके नाही. म्हणून कथा ज्या असतात ना, ह्या कथा ह्या करमणुकीसाठी असतात मोस्टली. कथेकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आपण तत्वज्ञानाकडे लक्ष द्यायचं. एका ठराविक वयानंतर कथा सोडून द्यायची. म्हणून भगवंत सदैव वृंदावनात राहतात. वृंदा म्हणजे तुलसी महाराणी, जिथे वृंदा देवी आहे तिथेच भगवंत राहतात. आजही भगवंत तिथेच राहतात जिथे वृंदावन. भगवंत एवढे सर्व शक्तिमान आहेत, तुलसी मातेचा शाप त्याला ते काय रिजेक्ट करू शकत नाहीत, निगेट करू शकत नाहीत, गायब करू शकत नाहीत. करू शकतात, पण ते म्हणतात की माझ्या भक्ताची इच्छा असेल तर ते पण मी सहन करायला तयार आहे. यालाच प्रेम म्हणायचं. व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. बियॉन्ड एका सर्टन पॉइंटच्या पलीकडे भगवंतांना समजावून घेणे खूप 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 कठीण असतं. व्हेरी 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 डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणून तर हे सगळे लोक म्हणतात की तुमचे भगवान जर सर्व शक्तिमान असतील, सगळ्यात शक्तिमान असतील, तर ते यशोदा मातेकडून बांधून कसे काय घेतात. आपल्या भक्तासमोर निकृष्ट दर्जाचं पद स्वीकारून कसे काय राहतात. भगवान कसं काय असू शकेल. शाप कसा काय ते घेऊ शकतात.
भक्त कसं काय शाप देऊ शकतो, भगवान कसे काय असू शकतात? या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या असतील ना, तर प्रेमाच्या स्टेजला जावं लागतं. बरं, भौतिक लॉजिक मध्ये पण आपण समजावून सांगू शकतो की भगवान म्हणजे सर्व शक्तिमान, मग तो काही करू शकतो. अशा प्रकारे भक्ताकडून मार खाणे, भक्ताकडून इजा करून घेणे, भक्ताकडून बांधून घेणे, भक्ताकडून शाप घेणे, ही पण त्यांच्या सर्व शक्तिमान असल्याचंच प्रूफ आहे. सर्व शक्तिमान म्हणजे त्याच्यासाठी सगळं शक्य असलं पाहिजे, हे पण शक्य असलं पाहिजे लॉजिकली बघायला गेलं तर. पण हे सगळं इलॉजिकल होतं जेव्हा आपण भौतिक प्रेमाचा विचार करतो, जे स्वार्थाने आणि लोभाने टिंजेड असतं. टिंजेड म्हणजे त्याच्यामध्ये प्रदूषण असतं. परंतु दिव्य प्रेमाचा जर आपण विचार केला तर त्या प्रेमामध्ये लिमिट राहत नाही. मग जिथे लिमिट नाही त्या प्रेमाला दिव्य प्रेम म्हणतात, भक्ती म्हणतात. मग भगवंत आपल्या भक्ताकडून काही करून घ्यायला तयार होतात. आता या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, नॉर्मल जनतेला आता बघा आपल्याला समजायला किती कठीण जाते, कोणाला कसं समजावून सांगणार. मग आपल्या ऋषीमुनींनी ही सगळी पद्धत काढलेली असते की या दिवशी तुम्ही तुळशी शालिग्रामचा विवाह करा, तुळशी महाराणींना असा आदर द्या, हे करा ते करा. हे आपल्या रूढी आणि परंपरेमध्ये बसवून देतात. आपले ऋषीमुनी जे असतात ना, या सगळ्या गोष्टी ज्या असतात, कृतज्ञतेच्या गोष्टी असतात, प्रेमाच्या भक्तीच्या ज्या गोष्टी असतात, त्याच्या मग नंतर रूढी आणि परंपरा बनतात. आणि दुर्दैवाने त्या रूढी आणि परंपरा म्हणूनच राहतात, त्याच्या मागचं ज्ञान लोक विसरून जातात. हे आजकाल सगळीकडे होते. लोक दही अंडी करायला येतील, त्याच दिवशी दही अंडीच्या नावानेच भगवंतांना नावं ठेवून पण जातील. ऍक्च्युली कोणाला भागवतम समजावून घ्यायला यायचं नाही, दही अंडीसाठी फक्त यायचं. तसंच सगळ्यांना तुळशी विवाह करायचा आहे. आजच आहे वाटतं, काल होता काय. परंतु रोज सकाळ संध्याकाळ तुळशी मातेचा आदर करायचा नाहीये. कोणाला हे नियम माहिती नाहीये. आपल्या भक्तांना पण बऱ्याच जणांना माहिती नसतं की तुळशी मातेचा डायरेक्टली तोंडात कधीच ठेवायचं नाही. सदैव भगवंतांना अर्पण केल्याशिवाय तुळशी मातेला ग्रहण कधीच करायचं नसतं आपण. आणि तुळशी माता ही फक्त आणि फक्त भगवंतांनाच अर्पण करायची असते. शिवजींना, ब्रह्माजींना, देवी देवतांना, भक्तांना वगैरे अर्पण कधीच करायची नसते. कधी कधी आपल्या देवघरामध्ये भक्त पण असतात, जसे की प्रभुपादांची मूर्ती असू शकते, प्रल्हाद महाराज आहेत, राधा राणी असतात, यशोदा मैया असतात. आता मागचा 1 महिना पूर्ण यशोदा मैया आपल्या देवघरात होत्या. त्यांना तुळशी महाराणी कधीच अर्पण करायची नसते. फक्त विष्णू तत्व जेवढे आहेत त्यांनाच अर्पण करायचे असते. तर हे सगळे नियम आपण स्ट्रिक्टली पाळले पाहिजेत. रोज तुळशी मातेची पूजा केली पाहिजे, अर्चना केली पाहिजे. नुसतंच कथेमध्ये अडकून बसायचं नाही, नाहीतर हे पुढच्या पिढीला जाणारच नाही. आज बघा तुम्ही परिस्थिती माताची किती वाईट परिस्थिती आहे. ब्राह्मणांच्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जात नाही. जे शहरीकरण झाले, शहरामध्ये राहतात. गावाकडे फक्त आजकाल होते. फक्त प्रत्येक गावाकडे गेला म्हणून साध्या जीवनाला एवढं महत्व देतात श्रील प्रभुपाद. गावाकडे जावा तुम्ही, प्रत्येकाच्या घराच्या समोर तुम्हाला तुळशी महाराणी दिसेल. तिला रोज फूल वाहिलेलं दिसेल. तिच्या ठिकाणी संध्याकाळी गेला तर रोज तिच्या ठिकाणी दिवा दिसेल. शहरातली लोक हळूहळू सगळं विसरून गेले. आता काही एथिइस्टिक, नास्तिक लोक असं म्हणतात की तुळशी महारानींच्या पानामध्ये अनंत गुण आहेत, औषधी गुण आहेत. हजारो आजारांवरती तुळशी महारानीचं पान कामाला येतं. अँड दॅट्स ट्रू, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण त्यांचं म्हणणं असं आहे की हे देवी देवता, तुळशी महाराणी वगैरे असले काही भानगड नसते. याच्यात खूप औषधी गुण आहेत. हे टिकून राहावं म्हणून आपल्या पूर्वजांनी थोडीफार हे पूजा बिजा करायची प्रथा घालून ठेवलेली आहे.
आम्हाला समजलं आता इथं याच्यात औषधी गुण आहेत, आम्ही इथं संवर्धन करतो, परंतु आम्हाला इथं याची पूजा करायची काय गरज आहे आपल्याला, असं म्हणणारे पण बरेच लोक आता भारतामध्येच झालेत. परंतु ओव्हरऑल ज्ञान, तत्वज्ञान घ्यायला कोणी पुढे येत नाही. आला तरी आता कलियुगामध्ये हे ज्ञान, तत्वज्ञान डोक्यात लवकर शिरत नाही. डोक्यात लवकर शिरलं तरी प्रत्येक गोष्ट आपण या भौतिक लॉजिकने समजावून घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग इथे आपण चुकतो. दामोदर अष्टकामावरती पूर्ण कार्तिक महिना आपण चिंतन मनन केलं पाहिजे, वर्षभर आयुष्यभर केलं पाहिजे. काल आमच्या सनामाता जीवन म्हणाल्या, आता दामोदर आणि यशोदा मैयांना काढून परत बॉक्स मध्ये ठेवावं लागेल, आज संपला, काल शेवटचा दिवस होता. मी म्हटलं का, तुमची इच्छा असेल तर वर्षभर ठेवा. वाय सदा मे मनस्या विरास्ताम की म्हणणे आपण म्हणतो, हो की नाही. सत्यव्रत मुनी म्हणतात की सदैव हे चित्र माझ्या हृदयात राहू दे, सदैव ही बाल गोपाल लीला माझ्या डोळ्यासमोर राहू दे. मग सदैवचा अर्थ काय, कायम वर्षभर करा, वर्षभर दामोदर अष्टकम म्हणा, वर्षभर भगवंतांची दामोदरांची पूजा करा. रूप गोस्वामी करायचे. तर या भावनिकतेच्या गोष्टींना भावनिकतेनेच समजावून घ्याव्या लागतात. भौतिक लॉजिकने समजावून घेऊन काय उपयोगाचं नसतं. प्रत्येक गोष्टीत भौतिक लॉजिक लावून चालत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आज गुरुकुल बद्दल तुम्ही चर्चा केला आणि बरेच ठिकाणी आता कसं झालंय, शाळा तरी पहिल्यासारखं राहिले नाही, पण गुरुकुलमध्ये पण असं झालंय की ते पॅटर्न फॉलो करतात सीबीएसईचं. ते अलॉंग विथ हे सगळं गोष्ट करत, सकाळी उठणे हे सगळं करत. पण आपल्या मुलांचं शिक्षण जरी विचार केला तर गुरुकुल पण आता असं पहिल्यासारखं नाही राहिले. तर कसं मग शिक्षण मुलांचं, कारण घरी बसून पण त्यांचं एक वळण लावलं पण थोडस कठीण जातो, कारण आम्ही स्वतः शिक्षक नाहीये. ते मग कसं हे करायचं प्रभूजी, की आम्हाला जरी हे भौतिकता आणि शाळा सगळं बंद करून गुरुकुल कुठलं, हा प्रश्नच आहे. म्हणून जे समाजामध्ये, म्हणून जे ब्राह्मण आणि क्षत्रिय असतात यांची जबाबदारी असते की पुन्हा ती पद्धती सुरू करणे, पुन्हा त्या पद्धतीला जागृत करणे. परंतु कलियुगामध्ये आपण या लेवलला येऊन पोहोचलेलो आहे की आता हे करणं देखील कठीण वाटत आहे. काही लोक प्रयत्न करतायत, जसे की आचार्य मेहुल शास्त्री, तुम्ही कधी ऐकले की नाही माहिती नाही, प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतात. राजीव दीक्षित आणि राजीव दीक्षितांचे जे सहचारी होते त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु आज आसुरी प्रवृत्ती एवढी वाढलेली आहे की हे असे प्रयत्न करणाऱ्यांना लोक मारून टाकतात. तर करायचं काय? तर प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा. याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते म्हणजे संघ. आपला संघ वाढवला पाहिजे. माणूस हा सोशल प्राणी आहे, तो एकटा राहून करू शकत नाही. आता तुम्हाला पण तुम्ही प्रश्नामध्ये तुम्ही तेच सांगत आहात की खूप कठीण काम असतं. आता संघ पण अवघड झालेला आहे, शुद्धता कुठे राहिलेली नाही आहे. कुठे संघ मिळवायचा, कुठून संघ घ्यायचा, अवघड झालेला आहे. आपल्या मुलांसाठी जरी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता उरला गोष्ट तुमचा दुसऱ्या प्रश्नाचा दुसरा भाग की आम्ही शिक्षक नाही आहे किंवा आम्हाला शिक्षण देता येत नाही, मग कसं शिक्षण द्यायचं. तसं मी मगाशी म्हणालो की शिक्षणाचा अर्थ असतो चारित्र्य घडवणे. मॅथ्स, फिजिक्स वगैरे शिकलं तरी चालतं, नाही शिकलं तरी चालतं, आणि जीवन शिकवते ऍक्च्युली. कितीतरी गोष्टी आहेत ज्या शाळेत आपण कधीच शिकल्या नाही, त्या आपण बाहेरून शिकलो, हो की नाही. आता आमच्या मुलांना आम्ही 3री नंतर बिलकुल शाळेत घातलं नाही, परंतु त्यांना बरेच फिजिक्सचे कन्सेप्ट माहिती आहेत, मॅथ्सचे कन्सेप्ट माहिती आहेत. आम्ही नाही शिकवलं घरी ऍक्च्युली, ते आपोआप शिकले.
वॉटर फ्लो असाच का होतो? निसर्गाने शिकवलं त्यांना. इथे पाय दिल्यावरती असंच का होतं? निसर्गाने शिकवलं. आई वडील ऍटलिस्ट त्यांना ते हे एन्व्हायरमेंट तयार करून देऊ शकतात. आणि मुळात आई वडिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याला मोठा संपत्तीवान बनवणे किंवा मोठा कलाकार बनवणे किंवा महान शास्त्रज्ञ बनवणे, महान खेळाडू, क्रिकेटपटू किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये मोठा एखादा व्यक्ती बनवणे, हे उद्देश तुमचे कधी नसलेच पाहिजेत. आजकाल प्रत्येक आई वडिलांचे हेच उद्देश आहेत. पैसा किंवा प्रतिष्ठा, ओनली 2 थिंग्स. म्हणून शाळा डिझाईनच तशी केलेली आहे, पैसा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. आणि कारण या जगामध्ये पैसा प्रतिष्ठा मिळवायची असेल तर स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. स्पर्धेमधलं स्ट्रेस, टेन्शन ऍक्सेप्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. आणि मग याचीच तयारी शाळेमध्ये केली जाते. मग तुम्ही हे सेम टू सेम घरात केला. आता बरेचसे होम स्कूलिंग करतात बरेचसे लोक, पण होम स्कूलिंग मध्ये पण तेच शिकवतात. का होम स्कूलिंग करताय? कारण शाळेत वाईट मुलं, शाळेची व्यवस्था वाईट आहे, त्यामुळे ते वाईट संस्कार आम्हाला नको आहेत म्हणून आम्ही होम स्कूलिंग करतोय. परंतु होम स्कूलिंग मध्ये मात्र तुमचा उद्देश सेम टू सेम आहे. याला एखादा मोठा व्यक्ती बनवणे, श्रीमंत किंवा प्रसिद्ध व्यक्ती बनवणे, मुलगा असो मुलगी असो. इट्स डिझाईन टू फेल अगेन. कारण ते कधीच सक्सेसफुल होणार नाही. या भौतिक जगामध्ये तुम्ही बिल गेट्स जरी झाला, इलॉन मस्क जरी झाला, डोनाल्ड ट्रम्प जरी झाला, तरी तुम्हाला नाव ठेवणारी लोक मिळणार, तुमच्या पुढे जाणारी लोक मिळणार. इट्स डिझाईन लाईक दॅट. त्यामुळे मग काय शिकवलं पाहिजे आपल्या मुलांना घरामध्ये होम स्कूलिंग करताना? भगवद्गीता शिकवली पाहिजे, भागवतम शिकवलं पाहिजे. या भौतिक जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याचं जीवन मिळालेलं आहे हे शिकवलं पाहिजे. भाकरी कशी मिळवायची हे शिकवायची गरजच नाही आहे. ज्यांचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये मेले ना 2 महिन्याचा असताना, तो पण मोठा होऊन भाकरी कमवतो, स्वतःच्या ब्रेडची, स्वतःच्या भाजीची व्यवस्था करतो. ज्याच्यात काय नवीन कठीण आहे? हे आई वडिलांना समजतच नाही लवकर. ऍक्च्युली शिक्षणाचा अर्थ काय? शिक्षणाचा अर्थ असतो तुम्ही कोण आहात, तुम्हाला हे शरीर कुठून मिळालं, तुम्ही इथे का आलेला आहात, इथून कुठे जायचंय, नेक्स्ट कुठे जायचंय, हे मृत्यू भानगड काय आहे. तुम्हाला खरोखरच रिसर्च करायचं आहे ना. प्रभुपाद म्हणायचे कधी कधी, खरोखरच तुम्हाला बारीक 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 गोष्टींवरती जाऊन रिसर्च करायचं आहे सायन्समध्ये, तर मृत्यू काय येतो आणि मृत्यूनंतर माणूस जातो कुठे याच्यावरती रिसर्च करा. अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ लाईफ. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आयुष्यातला. आणि ह्याचं स्पष्टीकरण, याचं कारण आणि याचं सगळं विश्लेषण भागवतम भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. मुलांना आई वडील हे शिकवू शकतात ना. आता आई वडील हे पण शिकवू शकणार नाहीत, मग हे कुठं मिळतं तिथं घेऊन गेलं पाहिजे आपण. मला पहिल्यांदा तर आपल्याला स्वतःला हे पटलं पाहिजे, आयुष्याचा उद्देश काय, जीवनाचा उद्देश काय. तुम्हाला पटल्यानंतर मग तुम्ही हे विचार करू शकता की मग माझ्या मुलांना, माझ्या शेजारच्या मुलांना, कारण आपण सगळ्यांवर प्रेम करतो, सगळेच या जन्म मृत्यूच्या चक्रातून कसे सुटतील, त्याचं ज्ञान कुठे मिळेल. श्रीमद भागवतम मध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की ज्ञान म्हणजे पदार्थ आणि चेतन यातला फरक आणि या दोघांचा कंट्रोलर कोण आहे याचा अभ्यास करणे. एका वाक्यात डेफिनेशन सांगितले भगवान श्रीकृष्णाने की जड पदार्थ आणि चेतन पदार्थ यातला फरक समजणे आणि या दोघांवरती कोणाचं कंट्रोल आहे हे समजणे, याला म्हणायचं ज्ञान. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय ज्ञान घ्यायची गरजच नाही. आता हे सगळं कठीण वाटतंय, शेती वगैरे. का कठीण वाटतंय? कारण लहानपणापासून आपण कधी केलंच नाही, पण तो अजूनही करू शकता. त्यात काय अवघड आहे? शेती बिलकुल अवघड नाही. बऱ्याच जणांना शेती अवघड वाटते. शेती बिलकुल अवघड नाही. रॉकेट तयार करणे अवघड आहे, सॉफ्टवेअर लिहिणे अवघड आहे. शेतीत काय अवघड आहे? दिलेलं बी पेरायचं आहे, त्याचं थोडंफार रक्षण करायचं आहे. 10 बी पेरले, त्यातले 4 कुजून जातील, 5 उगवून येतील, त्यातल्या 3 फळ लागेल, ते फळ आपल्याला मिळेल. पूर्वीपासून हेच चालू आहे.
आपण कधी काल मी जे पुस्तक वाचत होतो ना, त्या पुस्तकाचं नाव आहे विसरलो मी ऍक्च्युली. धर्मपाल म्हणून एक व्यक्ती होते, ब्रिटिश काळातले, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ऍक्च्युली, हिंदीमध्ये आहे. तर ते 1951 का 52 साली, म्हणजे इंग्रज गेल्यावरती एक जस्ट 2-3 वर्षामध्ये गांधीजींच्या सिद्धांतावर आधारित शेती आणि ग्रामीण जीवनाचा प्रचार करायचे ते, आणि अशा ठिकाणी जाऊन राहायचे, प्रचार करायचे. अगदी बघा, कधीची गोष्ट आहे बघा, 75 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा ते लिहितात की आम्ही शहरात वाढलो होतो, त्यामुळे आम्हाला शेती खूप अवघड वाटायची तेव्हाची गोष्ट. आज आपण काही वेगळे नाही, सेम आहे. एका पॅरेग्राफ मध्ये त्यांनी लिहिलेले की एका ठिकाणी आम्ही लोकांना एकत्र करून नवीन गाव निर्माण करायचा प्रयत्न केला, शेतीवर आधारित गाव निर्माण करायचा प्रयत्न केला. बघा, 1950 मध्ये आम्हाला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. तिथे कोणी शेती करत नव्हतं, जंगलातले प्राणी येऊन आमचं सगळं खाऊन जाणार, हत्ती येणार, सगळं धुडकूस घालून जाणार, डुक्कर येऊन खाऊन जाणार. तर आम्हाला बरेच वर्ष लागले एस्टॅब्लिश व्हायला. इट्स नॉट न्यू. माणसाला सर्व्हायव्हल स्किल शिकवायला लागत नाही, इथेच आपण चुकतो. कारण ही आधुनिक शिक्षण पद्धती आपल्याला काय शिकवते? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. स्पर्धा करा, तुम्ही पुढे गेला तर तुम्ही सर्व्हायव्ह होऊ शकता. न, कुठे सांगितले तुम्हाला? चिमणी सर्व्हाइव्ह करते, कावळा सर्व्हाइव्ह करतो, पोपट सर्व्हाइव्ह करतो, मासे सर्व्हाइव्ह, सगळे विना प्रयास हे सगळे दे आर सर्व्हायव्हिंग. माणसाला एकट्यालाच वाटतं मी स्पर्धेत उडी मारून पाळल्याशिवाय मी सर्व्हाइव्ह होणार नाही. आणि त्याही पुढचं ज्ञान आहे भगवद्गीता भागवतमचं ज्ञान, म्हणजे की तुम्हाला इथे या भौतिक जगामध्ये सर्व्हाइव्ह व्हायचंच नाही आहे, मग कशाला प्रयत्न करताय? जितके दिवस तुमचे मोजून दिलेले आहेत प्रारब्धाने, तितके दिवस भगवंतांची सेवा करा आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमचं सुटून जावा. तुम्हाला परत मृत्यूच नाही अशा ठिकाणी जावा. हे किती मोठं ज्ञान आहे. हे ज्ञान दिलं पाहिजे आपण आपल्या मुलांना. हे ज्ञान जिथं मिळतं तिथे घेऊन गेलं पाहिजे. माताजी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, अमेरिकन, युरोपियन, रशियन लोक गुरुकुल शोधत शोधत इंडियात येतात आपल्या लहान मुलांना घेऊन. आपण भारतीय लोक हातपाय गाळून बसलोय. आपण पण शोधलं पाहिजे, आपण पण प्रयत्न केला पाहिजे. का कर आणि आपण करणार नाही तर कोण करणार? गावातले तुम्ही आपल्या मॉडर्न आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांच्या विचारानुसार गावातली लोक अनपड आहेत, त्यांना काही कळत नाही. आपण इंजिनियर आहोत, CA आहोत, डॉक्टर आहोत. मग ह्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही हे सगळं फिक्स करण्यासाठी करा ना. कशाला विनाकारण अजून 4 लाईन सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी करताय? सॉफ्टवेअर इंजिनियर होणे, मेकॅनिकल इंजिनियर होणे ही साधी गोष्ट नाही आहे. ऍक्च्युली इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. मी देखील मान्य करतो, साधी गोष्ट नाही आहे, भल्या भल्यांचं काम नाही आहे. तुम्ही कारचं इंजिन वगैरे बघितलं तर डोकं फिरेल तुम्हाला. कोणी इंजिनियर केलं असेल, हे कोणी निर्माण केलं असेल. मग आता हे ज्ञान तुम्हाला आहे आणि जीवनाचा उद्देश तुम्हाला कळाला आहे, तर सिट बॅक अँड रिडिझाईन एव्हरीथिंग. व्हाय नॉट? हो की नाही? बरेचसे प्रभूजी आपले आता सॉफ्टवेअर इंजिनियर होते, आता तुमचे प्रभूजी देखील आता मॅनेजमेंट मध्ये आहेत. 10 लोकांची टीम मॅनेज करू शकता. मग हे नवीन हे करू शकत नाही आपण? करू शकतो आपण, का नाही करू शकत? फक्त काळाची गरज समजून घेतली पाहिजे. पहिली गोष्ट तर डोक्यातून हे काढून टाका की आपल्या मुलांना परत फिजिक्स केमिस्ट्री घरात शिकवायचंय. शिकवायचं नाही म्हणत नाही मी, शिकवा, नो प्रॉब्लेम. त्याचा कल असेल त्याला शिकवा, परंतु त्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करायला शिकवा. लोकांवरती दया करायला शिकवा. कारण ही शिक्षण पद्धती आजची जी आहे ना, ती लोकांना लुटायला शिकवते, हिसकावून घ्यायला शिकवते. दॅट इज व्हेरी रॉंग. बरेचसे यंग मुलं आणि यंग मुलांचे आई वडील मला विचारायला येतात, तेव्हा मी सांगतो, इंजिनिअरिंगला वगैरे असतात त्यांना मी सांगतो,
पैसा कमवणे इतकं चिल्लर गोष्ट झालेली आहे आजच्या जमान्यामध्ये. तुम्हाला खरोखरच पैसा पण प्रसिद्धी पण सगळं कमवायचं असेल ना, तर पर्यावरणासाठी काम करा, हे निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी काम करा, संस्था निर्माण करा जे जे झाडं लावतील, झाडं टिकवून ठेवतील. जे झाडं तोडायला येणारे जे जे पुंजीवादी आणि हे कम्युनिस्ट कॅपिटलिस्ट लोक आहेत, त्यांचा विरोध करणारी संस्था निर्माण करा. तुम्हाला पैसा पण मिळेल, प्रसिद्धी पण मिळेल, सगळं मिळेल. कोकणी रानमाणूस कसा काय फेमस झाला? तुम्हाला आई वडिलांना असं वाटत नाही कोकणी रानमाणूस माझा मुलगा असता तर, माझा मुलगा कोकणी रानमाणूस सारखा युट्यूब वरती फेमस झाला असता तर? वाय नॉट? चांगलं काम करून फेमस व्हा. हे सोडून द्या हे टर्बाईन आणि बगॅस काय ते बॉयलर, काय हे सगळं उद्ध्वस्त नष्ट करायचं काम आहे, डिस्ट्रक्शनचं काम आहे. तुमच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग कन्स्ट्रक्शन साठी वापरा, प्रॉपर कन्स्ट्रक्शन साठी वापरा. हे आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आपण. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न कुठे मिळेल त्याचा शोध घेतला पाहिजे. ही परिस्थिती आज आपल्यावर आलेली आहे दुर्दैवाने, आणि ही सायकल रिपीट होत असतं. कित्येक लोक वेगवेगळे देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहतात. तसंच आज परिस्थिती आलेली आहे. आपल्याला देखील शहर सोडून गावात जाऊन राहायचंय, कारण शहर खराब झालेले आहेत. आपले बरेच भक्त लोक म्हणतात, प्रभूजी घर कसं सोडायचं? आमच्या आजोबांनी इतक्या कष्टाने घर बांधलंय, आमच्या वडिलांनी एवढ्या कष्टाने घर बांधलंय, माझे भाऊ बहीण नातेवाईक दीर भाऊजाई सगळे सगळे आजूबाजूला आहेत, हे सगळं सोडून कसं काय जायचं प्रभुपादांच्या सेवेमध्ये? तुमचे आजोबा किंवा तुमचे वडील किंवा तुमचे पंजोबा देखील सगळं सोडूनच आले होते. आज परिस्थिती तशी, तुम्हाला परत ती परिस्थिती आलेली आहे, तुम्हाला हे सोडून जायचंय. इट्स नथिंग न्यू. फक्त बदल एवढाच झालेला आहे की प्रत्येक पिढीमध्ये, कलियुगामध्ये बुद्धी नष्ट होते. हे शास्त्रात पण सांगितलेलं आहे. स्मरणशक्ती नष्ट होते, बुद्धिमत्ता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, आयुष्य कमी होतं. त्यामुळे आजकाल आपण घाबरलोय, सगळे विचार करायची हे राहिलेलं नाहीये, कुवत राहिलेली नाही, ताकद राहिलेली नाही. ह्युमन बिंग्स, मानव जो आहे ना, तो इमोशन्सनी बनलेला आहे. तो विटॅमिन्सनी आणि मसल्सनी आणि प्रोटीन्सनी नाही बनलेला. हे विसरून जातो आपण. मानव जो आहे तो इमोशन्सनी बनलेला आहे. आणि आपली सगळ्यात ग्रेटेस्ट इमोशन काय असते माहितीये तुम्हाला? बरेच लोक सांगतात इमोशन 17 प्रकारचे असतात, 27 प्रकारचे असतात, 500 प्रकारचे असतात. नो, रूप गोस्वामी आपल्याला सांगतात 2च प्रकारचे इमोशन्स असतात, फाईट और फ्लाईट. इंग्लिश मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल. कुठलीही गोष्ट समोर आली ना, आपल्या मनामध्ये 2च भावना निर्माण होतात, बेसिक प्रायमरी भावना. त्याच्यापासून पळून जायचं किंवा त्याला लढा द्यायचा, फाईट करायचं किंवा पळून जायचं. जो पळून जायचं स्वीकार करतो त्याची कधीच प्रगती होत नाही, तो सगळ्यालाच मुकतो. आणि जो लढा द्यायचं ठरवतो तो थोडं का होईना पुढे जातो, आणि नाही जरी गेला तरी तिथेच मरतो, तर ऍटलिस्ट मागे जात नाही. त्यामुळे हे टेक्निकल सगळं विसरून जायचं आपण. ऍक्च्युली जे आपल्याला जे आपल्या शाळेने शिकवले ना, ते पहिल्यांदा सगळं पुसून टाका. माणूस हा मेकॅनिकल प्राणी नाही आहे. 9 ते 5 जॉब केला, पैसे कमवले, मुलं जन्माला घातली, त्यांची लग्न केली, नातवंड जन्माला घातली, मरून गेला. दिस इज मेकॅनिकल प्रोसेस. माणूस हा इमोशनल प्राणी आहे. इमोशनवरती लक्ष द्या, भावनांवरती लक्ष द्या. भगवद्गीता पण तेच सांगते आपल्याला, वीत राग भय क्रोध. हेच बेसिक इमोशन आहेत, राग भय आणि क्रोध. ते कसे चॅनल करायचे आपण शिकलं पाहिजे, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. हे खरं ज्ञान आहे. हे काय फालतूचं ज्ञान आहे, A+B = C, कुणीही शिकवू शकता ऍक्च्युली.
रिपीट करायचं. इमोशन कोण शिकवणार सांगा? मी चॅलेंज देतो तुम्हाला. ऍक्च्युली लहान मुलांना तुम्ही बेचा पाडा शिकवायला एकाला चॅलेंज द्या आणि लहान मुलांना थँक्यू आणि सॉरी म्हणायचं एकाला चॅलेंज द्या. कोण सक्सेसफुल होते लवकर बघूया. लहान मुलांना थँक्यू सॉरी म्हणायला शिकवणे खूप कठीण काम असतं, कारण ते खरं ज्ञान आहे. लहान मुलांना 2+2=4 शिकवणे खूप सोपं असतं. 4 दिवसात शिकवतात. आणि म्हणून ही शिक्षण पद्धती आजची आहे ना, ती अशी सिस्टमॅटिकली केलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 this after this after this after this finish. आपण काय लाकडाचा तुकडा आहे का तसं 1 2 3 4 मशीन मधून जायला? या मशीन मधून गेला, हा कोपरा कापला, त्या मशीन गेला, त्या कोपरा कापला, शेवटी खांब तयार झाला. नाही, आपण इमोशनल आहोत ऍक्च्युली. इमोशन वरती काम केलं पाहिजे, हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आता ते पण जमणार नाही कलियुगामध्ये, परंतु म्हणून संघटित होऊन हे केलं पाहिजे. कुठलंही काम तुम्ही भूतकाळामध्ये बघा, कुठलंही काम जेव्हा कठीण असतं, जेव्हा कठीण वाटतं, त्याच्यावरती सोल्युशन असतं संघटित होऊन करणे. शक्ती एकत्रित येते. मग तिथे संघटना का निर्माण, हे संस्था, संघटना, चॅरिटेबल ट्रस्ट, हे ते ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन का निर्माण होतात? कारण एकट्याला जमत नाही म्हणून निर्माण होतात. हे कारण असतं त्याच्या मागचं. म्हणून याला नाव दिलेलं आहे संघ. संघटना. संघटना म्हणजे एकत्र येऊन करणे. सो एकट्याला जमत नसेल तर एकत्र येऊन करायचा प्रयत्न करा, पण प्रयत्न हे केलेच पाहिजे. ही काळाची गरज आहे. आता ज्याला हे समजलं नाही तो या काळामध्ये वाहत जातो. त्याला समजलं तो ऍटलिस्ट थांबेल. उलटा जाणार नाही पण ऍटलिस्ट थांबेल. आपला प्रयत्न असला पाहिजे उलट जायचं. आय कॅन अंडरस्टँड. हे सगळंच वेग वाटतंय. आपण इंजिनियर आहोत. वेग गोष्टींचा आर्टिक्युलेट करून त्याला इम्प्लिमेंटेशन करणे हे आपलं काम आहे. नाहीतर कशाला झालो आपण इंजिनियर? लेट्स डू इट. केलं पाहिजे आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजींनी प्रश्न विचारला, शेळी पाळणे, कुकुट पाळणे पापे आहेत का? यस, 100% पापे आहेत. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. हे पाप आहे. त्याच्यामध्ये पण फरक आहे ऍक्च्युली. आजकाल जे तुम्हाला शिकवलं जातं शेळी पालन, कुकुट पालन, ते पाप आहे. परंतु तुम्ही जंगलात राहत असाल तर सगळे प्राणी असले पाहिजेत तुमच्यासोबत. मग ऍज अ असले पाहिजेत म्हणून ठेवलं तर ते पाप नाही. जसं की इथे आम्ही जंगलात राहतो, आम्ही पाहतो प्रत्येकाच्या घरात 2-4 कोंबड्या आहेत. ऑफकोर्स ते लोक मारून पण खातात, परंतु बऱ्याच जणांशी मी ते बोललो, ते सांगतात की उकिरड्यावरचे किडे खाणे, छोटे मोठे साप खाणे यांचं काम आहे. त्यामुळे हे जंगलामध्ये हे असले पाहिजेत. कोंबडे असले पाहिजेत, मांजर असला पाहिजे, कुत्रा असला पाहिजे, शेळ्या असले पाहिजेत, बदक असले पाहिजेत. परंतु यांचा व्यवसाय करणे, ज्याला आजकाल शेती म्हटलं जातं. आय डोंट अंडरस्टँड कोणी याला शेती म्हटलं. शेळी पालन शेती, शेळी पालनाची शेती करतोय, कुकुट पालनाची शेती करतोय. शेती थोडीच आहे. दुसऱ्या जीवांना पाळून मारून त्यांना विकणे शेती थोडीच आहे. दुर्दैवाने सगळे लोक, ब्राह्मण लोक करतात, जैन लोक करतात. पूर्णपणे पाप आहे. कलियुगामध्ये काय आश्चर्याचा धक्का बसेल काय सांगता येत नाही. एक भक्त तिलक कंठीमाळ हातात जपमाळा वाले ते स्पॉन्सर करत होते कुकुट पालन. मला घेऊन गेलेले तिथे बघा दाखवायला, मी स्पॉन्सर करतोय कुकुट पालनाचा प्रोजेक्ट. कुठलीही गोष्ट अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात केली नसली पाहिजे. इवन गोशाळा देखील. तुमचे स्वतःचे 4 5 8 10 गायी असले बास आहेत. आणि तुम्ही नंद महाराज असाल तर 9 लाख गायी ठेवा. हे नाहीतर मग तिथे हिंसा आली, सगळं आलं.
पूर्वीच्या काळामध्ये लोक शेळी का पाळायचे, तर शेळीपासून लोकर मिळवायचे. तर त्यांचा एक समाज होता वेगळा, धनगर समाज. आता कोणी उठतो पाळतो. आणि आता पाळण्याचं मेन कारण आहे 5-10 हजाराला विकणे. 5-10 हजाराला विकणे. त्याचा डोळा त्याच्यावरच असतो, कधी एकदा मोठं करतो आणि विकतो. हे पाप कर्म आहे. काही प्राणी असे आहेत ज्यांना पाळीव प्राणी म्हणतो आपण. आपण पण शाळेत शिकलो, जसं की कोंबडी आहे, शेळी आहे, गाय आहे, घोडा आहे. यांचं आणि आपलं सिम्बियोटिक रिलेशनशिप असतं. तिथे थोडीफार देवाणघेवाण चालते, परंतु अति करून त्याचं शोषण करायला लागलो ना की मग ते पाप होतं. मारून विकणे हे तर उद्देश 100% पाप आहे, परंतु जे आहे त्या रिलेशनशिप मध्ये पण अति करणे पाप असतं. जसं की घोडा तुम्हाला इथून तिथे नेण्यासाठी आहे, परंतु तुम्ही पण घोड्याची तेवढीच काळजी घेणे तुमचं कर्तव्य आहे. नुसतंच त्याला वाहून नेण्यासाठी ठेवला तर ते पण पाप आहे. सेम विथ गायी सोबत तेच आहे, कोंबडी सोबत तेच आहे. मग प्रभूजी, आता पैसे कमवायला आणि जीवन जगायला करायचं काय? तुम्ही म्हणताय कुक्कुट पालन पण करायचं नाही, शेळी पालन पण करायचं नाही, शेती करायची. शेती करायची, एक दाणा पेरायचा. आमची शेती नाही प्रभूजी, मग आम्ही काय करायचं? जे ज्यांच्याकडे शेती आहे ना त्याच्यासोबत जाऊन राहावा. हीच पहिल्याची पद्धती होती. काही लोकांकडे शेती होती, बाकीचे त्याच्याकडे जाऊन शेती करायचे. नंतर त्यांना शेत मजूर म्हणून हाकलून लावले. हा इतिहास सोडून द्या, परंतु प्रिन्सिपल हाच असतो. शेती ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे राहून राहा. आणि ज्यांना शेती करायची त्यांनी या, मी देतो तुम्हाला शेती. कुत्रा पाळायला पाहिजे का? यस, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पाळलं नसलं पाहिजे. परंतु जंगलात राहत असाल ना तर हे सगळे प्राणी पाळले पाहिजेत. परंतु कुत्र्याला घरात येऊ द्यायचं नाही. पाळायला पाहिजे याचा अर्थ त्याची जागा असते, घरी येऊ द्यायचं नाही. आणि कुत्रे तसे प्रामाणिक असतात. त्यांना एक वर्षभर ट्रेनिंग दिलं ना, वर्षभर कशाला, 8-10 दिवस, 15, एक महिनाभर ट्रेनिंग दिलं, ते दाराच्या आत येत नाही, तिथेच उभारतील तुमची वाट बघत. परंतु जंगलात राहत असाल, शेतात राहत असाल तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण विशेष करून आता जे शहरातून गावात, शहरातून जंगलात जे जाणार आहेत त्यांच्यासाठी तर खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला पूर्वीसारखी आपल्यामध्ये ती ताकद पण नाही आणि आपल्याला ते ट्रेनिंग पण नाही. काय आलं तर त्याच्याशी फायटिंग कसं करायचं, तर कुत्रा, मांजर हे आपलं रक्षण करतात. तेवढ्यासाठीच भरत महाराजांसारखं त्याच्यावरती आकृष्ट व्हायचं नाही. आपला आणि त्याचा संबंध आहे. आपण त्यांना पाळतो याचा अर्थ आपण त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, त्याच्या बदल्यात ते आपलं रक्षण करतात, बस एवढंच. आणि हे जे प्राणी आहेत ना, ह्याचा चुकीचा पण अर्थ लावतात काही लोक. नाही, त्यांना सोडून द्या, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना राहू द्या. नो, हे प्राणी, या प्राण्यांना लोक आवडतात. हे माणसाळलेले असतात हे सगळे, किंवा माणसाळण्याची यांची प्रवृत्ती असते. दुसरा कुठला प्राणी तुमच्या सोबत राहणार नाही. कुत्रा, मांजर हे सगळे माणसं आवडतात, त्यांना माणसांच्या सोबत राहायला आवडतं. कारण त्यांना पण माहिती असते की माझं रक्षण इथे होणार आहे. इट्स अ गिव्ह अँड टेक, रेसिप्रोकेशन असते तिथे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.